हा आता थांब 2 मिनिटं. हे बघा, सगळ्यात महत्वाचा विषय काय होतं, ज्यावेळेस आपण कॉलर जोडतो ना. हॅलो, हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मला भरपूर दिवस झाले तसं मला व्हिडिओ टाकायला वेळच भेटत नाहीये, कारण का लग्नाचे ब्लाऊज होते. घरातलं काम आणि दुकानातलं काम इतकं काम आहे का त्याच्यामध्ये मला व्हिडिओ काढायला वेळच भेटत नाही. आज दादांच्या क्लासमध्ये ना कॉलरचा ब्लाऊज आहे आणि आज तो मी शिवून दाखवणार आहे. आणि कटोरीमध्ये कॉलरचा ब्लाऊज कसा शिवायचा आज मी कटोरीमध्ये कसं कॉलर काढायची, कशी स्टिच करायचा, कटोरी ब्लाऊज मध्ये कॉलरचा ब्लाऊज कसा बनवायचा आज मी तो शिवून दाखवणार आहे. बॅक साईडला फक्त आपल्याला काय करायचं, अर्धा इंच खालच्या बाजूला असतं फोल्ड करायला, अर्धा इंचावरती टीप मारून फोल्ड करून घ्यायचे. अशा ब्लाऊजला कमरेला पट्टी लावायची गरज नाहीये, तुम्ही डायरेक्ट फोल्ड केलं तरी चालेल. साधा ब्लाऊज असेल तरच तुम्हाला कमरेला पट्टी लावायची गरज आहे. हा, अर्धा इंच द्यायचं. फक्त एक लक्षात ठेवायचंय, उतार देताना आपल्या मोंड्याचं माप कमी होता कामा नये. आलं लक्षात? उतार तुम्ही अर्धा इंच दिला तर मोंडा तुम्हाला ऍडजस्ट करावा लागणार आहे. नाही तर तुम्ही आधी मोंडा मोजला आणि पाठच्या पुढच्या बाजूने जर तुम्ही अर्धा इंच कमी केलं तर सरळ सरळ 1 इंच मोंड्याचं माप कमी होईल. आलं लक्षात? मग काय करायचं अशा वेळेस, तुम्हाला उतार द्यायचा आहे ना, मग तुम्हाला जसं आपण मोंडा ऍडजस्ट करतो त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं, 1/2 इंच खाली जायचं थोडंसं रेग्युलर पेक्षा. आणि अर्धा इंच उतार दिला तर ऍडजस्ट करा, 1/2 इंचाला काही फरक पडत नाही, ते मेजरमेंट मध्ये ऍडजस्ट होतं. पाठीमागची बाजू आपण व्यवस्थित थापून घ्यायची. जर तुम्हाला डायरेक्ट थापतं जर नाही आलं तर मध्ये तुम्ही सेंटरला जी 5 नंबर टीप मारतो ना आपण जसं, तशी मधोमध्ये टीप मारून घ्यायची, म्हणजे दोन्ही साईडला सारखा कपडा येतो, त्याच्यात फुगा नाही झाला पाहिजे कुठे. त्याने काय होतं, पाठीवरती रिंकल्स पडतात कटोरी ब्लाऊजच्या, कारण पाठीवरती गळा नाहीये. बरोबर, पाठ स्लिम असेल तरी बसतं आणि पाठीला नॅचरली घड्या असतील कस्टमरच्या तरीही ब्लाऊज स्लिमच बसला पाहिजे. त्यासाठी थापताना काळजी घ्यायची की कुठे फुगा आला नाही पाहिजे, एकदम व्यवस्थित थापायचे आपल्याला. हे बघा, आता आपली पाठीमागची बाजू तयार झालेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, फ्रंट साईड तयार करून घ्यायची. फ्रंट साईड तयार करताना सगळ्यात आधी आपण कटोरीला टक्स मारणार आहे. थांबा, टक्स कसा मारायचे सर्वांना माहिती आहे, मध्ये फोल्ड करून. ठीक आहे, त्यासाठी आपण पुन्हा एक्सप्लेन करून दाखवतो मी, तुमच्या लक्षात येईल. कटोरीचा टक्स कधीच कट करायचा नाही. जर तुम्ही कट केला तर तो सपोर्ट राहत नाही कटोरीला, त्यामुळे कटोरीला जास्त टोक दिसतं किंवा कटोरी एक साईडला जाते. आणि जर तुम्ही असा फोल्ड केला तर कटोरी काय होते बघा, इथे हा जो कपडा आहे बघा, ते इथे आपण काय केलंय, फक्त फोल्ड केलेलं आहे. सर्वजण असंच फोल्ड करतात ना शिवताना, येतं सर्वांना फोल्ड करता? हो, असंच फोल्ड करायचं आहे. म्हणजे योगपट्टी आपण जोडतो ना, योगपट्टी जोडल्याच्या नंतर काय होतं, इथे असं आपल्याला सपोर्ट भेटतो टक्सला. तो टक्स साईडला कुठे सरकत नाही आणि त्याला टोक पण जास्त टोकदार कटोरी दिसत नाही. कधी कधी काही कस्टमरला जास्त टोक दिसलेलं पण चालत नाही, तर त्यासाठी आपल्याला कट करायचं नाही. आपण बघा, एखादा पॅटर्नचा गळा बनवताना आतलं कसं आपण कट करून पलटी करतो टोक येण्यासाठी व्यवस्थित, तसं कधीच टोक कट करायचा नाही टक्स. हा, 1 मिनिट सांगतो. आधी तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला एक टीप मारून घेता, पहिली टीप मारल्याच्या नंतर काय करायचंय, इथे तुम्हाला हा जो टक्स आहे हा मधोमध असा फोल्ड करायचा आहे असा. हे बघा, हा जो टक्स आहे, आता हा टक्स आपण इथे टीप मारून घेतली. बरोबर, मग तुम्हाला काय करायचं, फक्त इथे मध्ये असं फोल्ड करायचं आहे. फोल्ड केल्याच्या नंतर तो कुठल्याही एका बाजूला मोडायचा असा, त्या साईडला फोल्ड करा किंवा ह्या साईडला फोल्ड करा आणि बरोबर त्याच टीप, जिथे टीप मारली त्याच टीपेवरती आपल्याला डबल टीप मारायची. हो, त्याच शिलाईवरती शिलाई मारायची. थोडं जवळ घेऊन दाखवतो, असं असं पकडा सरळ, मधोमध फोल्ड करायचा असा आणि एका साईडला घेऊन जी टीप आधी आपण मारलेली त्याच टीपेवरती आपल्याला डबल टीप मारायची. हो, त्याचा एक व्हिडिओ बनवून टाकतो मी, म्हणजे कळेल. याचा एक व्हिडिओ तयार करतो मी छोटा. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, कटोरी खाली ठेवलं तरही ते परफेक्ट येणार आहे. एकदा तुम्हाला सवय झाली, तुम्ही कुठूनही ठेवलं तरी, पण शिकताना जर आपण शिकत असतो नवीन, आपल्याला जमत नसेल, विजयसाठी तुम्ही कुठे ठेवता कटोरी, खाली का वरती ठेवता? ज्या साईडने आपण हुक लावतो त्या साईडने. ठीक आहे, त्या साईडने आपल्याला योगपट्टी जोडायची.
मला मध्ये फोटो टाकला होता कोणीतरी त्यांनी की अर्धा इंच योगपट्टीचं मार्जिन पकडलेलं, पाव इंचापेक्षा जास्त पकडायचं नाही, एक इंच सुद्धा जास्त पकडायचं नाही, कम्प्लीट पाव इंच पकडायचंय. हुकपट्टी आयपट्टी तयारी करायच्या आधी काय करायचं आपल्याला, हे माप जे आहे ते मोजून बघायचं आपल्याला. ठीक आहे, सारखं आहे का. तर हे बघा, हे एकदम ॲक्युरेट आणि सारखं आलेलं आहे. जर हे तुमच्याकडनं खाली वरती झालं तर तुम्हाला योगपट्टीमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. जिथे आपण छोटासा कट केला होता कॉलर लावण्यासाठी 4.5 इंचावरती 4.25 इंचावरती आपल्याला कॉलर लावायची, तिथे आपल्याला काय करायचंय, असं कट करून मार्किंग करून घ्यायची. ठीक आहे. आणि आता आपल्याला पट्टी लावताना काय करायचं, पट्टी आपल्याला पूर्ण पकडायची, शोल्डरपाशी आपल्याला पट्टी पूर्णपणे पकडायची. पण टीप कुठून मारायची, पाव इंचावरच टीप मारायची, पाव इंचानेच फोल्ड करायचा. इथून आपण अशी पट्टी पकडली, पण टीप आपल्याला तिथून मारायची जिथे आपल्याला, हा आता थांब 2 मिनिटं. हे बघा, सगळ्यात महत्वाचा विषय काय होतं, ज्यावेळेस आपण कॉलर जोडतो ना सय्यद ताई, हा ज्यावेळेस आपण कॉलर जोडतो त्यावेळेस काय होतं, जिथे आपण कॉलर जोडायला सुरुवात करतो ना तिथे जर परफेक्ट कट असेल तर कॉलर फिनिशिंग मध्ये लागते. तिथे जर एकदम व्यवस्थित आपण फोल्ड जर नाही केलं तर कॉलरला फिनिशिंग येत नाही. मग त्यासाठी काय करायचं आता बघा, हो त्या कट पासून पाव इंचाने पुढे आपल्याला पाव इंचाची टीप मारायची आणि तेवढंच फोल्ड करून घ्यायचं आपल्याला. इथे बारीक असा कट केलेला आहे, जिथे आपण सुरुवात केली ना टीप मारायला तिथे एक कट करून घेतलेला आहे पूर्ण शिलाईपर्यंत, म्हणजे फोल्ड केल्याच्या नंतर पाव इंच बरोबर एक्स्ट्रा बाहेर निघतं. हे बघा, आता आपण काय केलं, आता इथे फोल्ड इथे कट मारल्यामुळे बघा इथे पाव इंच बरोबर एक्स्ट्रा बाहेर निघालेलं आहे. ठीक आहे, तिथून आपण कॉलर जोडणार आहे आणि आता इथून टीप मारून घ्यायची सरळ आणि गळ्याला हात शिलाई करायची. बरोबर पाव इंचाचा कट बाहेर निघालेला आहे. शोल्डर आपले दोन्ही सारखे आले पाहिजे, लक्षात ठेवा. आता इथे तुम्हाला शोल्डर खूप मोठं होत असेल तर तुम्ही काय करायचंय, पाव इंच गळारुंदी वाढवायची. 3 इंच गळारुंदी जर ठेवली तर काय होणार आहे, हा डिस्टन्स वाढणार आहे. गळारुंदीनं काय होणार आहे, हा गळा ब्रॉड होणार आहे. जर कस्टमरला काही हरकत नसेल गळा ब्रॉड झाल्यावरती तर तुम्ही बिंदास गळारुंदी 3 इंच ठेवा. त्याने तुमची ही जी पट्टी आहे ही थोडीशी कमी होईल. इथून आपण सुरुवात केलेली आहे, एकदम आपण परफेक्ट बाही येणार आहे. आपण जेवढे पण बाही तुम्हाला मी शिकवली त्याच पद्धतीने मी कटिंग करतो, पण कधीच बाही पाव इंच सुद्धा वाढत नाही. शोल्डर जे कॉलरच्या ब्लाऊजला शोल्डर पुढच्या बाजूला फोल्ड करायचं, पाठीमागच्या बाजूला फोल्ड करायचं नाही. पाठीमागच्या बाजूला फोल्ड केल्यावर कॉलर खिचली जाते. मग फोल्ड कुठे करायचं, फ्रंट साईडला. आणि शक्यतो सगळ्यात ब्लाऊजचं फोल्ड तुम्ही फ्रंट साईडला ठेवा. शोल्डर कट आपल्याला अशी सारखे पकडायचे. ठीक आहे, हो असं कटाला कट लावून सारखे पकडायचे. आणि नंतर आपला बॅक साईडचा सेंटर तिथे बरोबर आला पाहिजे पाठीमागचा, हा. आणि नंतर आपल्याला समोर जिथे आपण कट ठेवला तिथून तर बॅक साईडचा सेंटर इथपर्यंत असं सरळ पकडून मोजायचं, खेचून. ठीक आहे, खेचल्याच्या नंतर सरळ पकडलं तर बरोबर 6.5 इंच माप येते. किती इंच माप येते, हे माप तुम्ही कम्प्लीट परफेक्ट घेणं गरजेचं आहे. 6.5 इंच माप आलं. आता काय करायचं बघा, बरोबर 6.5 इंचावरती मी कॅनव्हास कट करतो. ते बघा 6.5 वरती कट केलं. ठीक आहे, आता बघा, आता खालच्या साईडने आपण किनारी टीप मारल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण बाजूला पाव इंच मार्जिन सोडून कट करायचे. आणि कॅनव्हासला आता आपल्याला कॉलर पलटी करून घ्यायची, पण पलटी करताना कॅनव्हासवरती टीप मारायची का नाही, अजिबात मारायची नाही. कॅनव्हासला, हा हो कॅनव्हासला एकदम खेटून आपल्याला साईडनी पूर्णपणे आपल्याला टीप मारून कॉलर पलटी करून घ्यायची. हे बघा, असं पलटी करून त्याला व्यवस्थित प्रेस असेल तर तुम्ही प्रेसनी पुन्हा त्याच्यावरती एक प्रेस फिरवायची, म्हणजे छानपैकी कॉलर बसते. मी या कॉलरचा पूर्णपणे व्हिडिओ तयार करणार आहे, म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही व्हिडिओ बघितला तरी तुमच्या लगेच लक्षात येईल. हे दोन्ही सेंटर सारखे आले पाहिजे. ठीक आहे, आपण कॉलर फोल्ड केली अशी आणि पाठीमागे जो सेंटर येतो तिथे कट करायचं छोटंसं, आणि तो कट आणि बॅक साईडचा जो पाठीमागचा कट आहे सेंटर हे सारखे आले पाहिजे, तर आपली कॉलर सारखी बसणार आहे, ब्लाऊज कुठे खेचणार नाहीये. हे बघा, आता आपल्याला काय करायचंय, हे बघा सेंटर बरोबर ठेवायचं आहे. कॉलर जोडताना आतल्या बाजूने जोडायची, म्हणजे ती सरळच्या बाजूला येते व्यवस्थित. तर जोडताना आपल्याला काय करायचंय, आतल्या बाजूला बघा सेंटरवरती टीप मारलेली तिने.
आणि सेंटरवरती टीप मारून एक साईड जोडून घ्यायची. बरोबर जिथे आपण कट केलंय तिथपर्यंतच आपलं येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण जोडून घ्या. जी पद्धत नम्रताने तुम्हाला दाखवली सेम पद्धत जर तुम्ही लावली तर तुमची कॉलर परफेक्ट येणार आहे. एक साईडला कॉलर वरती केली, सेंटर वरून सुरुवात केली, दुसऱ्या साईडला ब्लाऊज पीस वरती केला, कॉलर खाली केली, म्हणजे तुमचं सेंटर बरोबर तिथे झालेलं आहे. कुठेच गोळा होणार नाही ब्लाऊज कॉलर गळ्याजवळ. खूप जास्त प्रॅक्टिस असेल तर तुम्ही एक साईडनी लावायला सुरुवात करा दुसऱ्या साईड पर्यंत. आता बघा, आता काय करायचं, आपण फोल्ड करायचं, जे मार्जिन आहे ते व्यवस्थित आतमध्ये घालायचे आणि त्यानंतर फक्त कॉलरला खालच्या साईडला एक किनार टीप मारायची. बस आपली कॉलर फायनल मध्ये एकदम फिनिशिंग मध्ये तयार झालेली. बघा, फक्त खालच्या साईडला काय करायचं, आपल्याला एक किनारी टीप मारायची, कॉलर वरती टीप मारायची नाही. कॉलर प्रेसनी व्यवस्थित करून घ्यायची. बघा, खालच्या साईडला आपण एक टीप मारली. दिसतोय सर्वांना? पाठीमागची बाजू वाढवायची गरज नाही. शीतलताईंनी आता मला प्रश्न विचारला होता, ठीक आहे? दिसतंय तुम्हाला थोडं खेचलेलं पाठीमागे? नाही. आणि तिला असं खेचल्यासारखं पण वाटत नाही, एकदम कम्फर्टेबल होते का? तर आपण परफेक्ट शोल्डर घेतलेलं आहे.